नागपुरात ऑटोमधून प्रवास करणाऱ्या महिलेची बॅग फाडून सोन्याचे मंगळसूत्र लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गणेशपेठ पोलिसांच्या तपास पथकाने संशयास्पद ऑटोची तपासणी करत चालकासह 2 महिलांना ताब्यात घेतलं आणि चौकशीत या प्रकरणाचा छडा लावलाय. विशेष म्हणजे पोलिसांनी या कारवाईत 2 गुन्हे उघडकीस आणत सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. ही घटना 4 ऑगस्ट रोजी नागपुरातील गणेशपेठ बसस्थानक परिसरात घडली. कळमेश्वरहून नागपूरला आलेली फिर्यादी महिला दुपारी साधारण 3 वाजताच्या सुमारास गणेशपेठ बसस्थानकावर उतरली. त्यानंतर बसस्थानकातून बैद्यनाथ चौकाच्या दिशेने ती पायी जात होती. याचवेळी पाठीमागून आलेल्या एका ऑटो चालकाने महिलेला रामेश्वरीला जायचं आहे का अशी विचारणा केली. महिलेने आपण वसंतनगर येथे जाणार असल्याचं सांगितल्यानंतर ऑटो चालकाने तिला सोडण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर महिला ऑटोमध्ये बसली. मात्र पोलिसांच्या माहितीनुसार ऑटो चालकाने महिलेला रामेश्वरी रोडने न नेता मेडिकल चौकाच्या दिशेने नेलं आणि त्यानंतर अजनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर तिला उतरवलं. महिला पुढे पायी आपल्या आईच्या घरी वसंतनगर इथे पोहोचली. घरी गेल्यानंतर तिने आपली बॅग तपासली असता बॅग फाटलेली असल्याचं तिच्या लक्षात आलं. बॅगेत असलेले अंदाजे 9 ग्रॅम वजनाचं सोन्याचं मंगळसूत्रही गायब असल्याचं दिसून आलं. त्यानंतर आपली चोरी झाल्याचं महिलेच्या लक्षात आलं आणि तिने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरनं गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 298 नुसार भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दरम्यान गुन्ह्याचा तपास सुरू असताना गणेशपेठ पोलिसांचं तपास पथक बसस्थानक परिसरात पेट्रोलिंग करीत होतं. याचवेळी पोलिसांना एक ऑटोत 2 महिलांना घेऊन संशयास्पदरित्या फिरताना दिसला. पोलिसांनी ऑटोला थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र पोलिसांनी स्टाफच्या मदतीने ऑटो थांबविला. चालकाला पळून जाण्याचं कारण विचारण्यात आलं असता त्याने समाधानकारक उत्तर दिलं नसल्याची माहिती आहे. ऑटोमध्ये बसलेल्या 2 महिलांचीही चौकशी करण्यात आली. त्यांनी आपला पत्ता सतरापूर कान्हान परिसरातील असल्याचं सांगितलं. यानंतर ऑटो चालकासह दोन्ही महिलांना गणेशपेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. पोलिसांनी विश्वासात घेऊन त्यांची चौकशी केली असता गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 2 गुन्ह्यांचा छडा लागल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. या कारवाईत सोन्याचे दागिने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात ऑटो चालक आणि त्यांच्यासोबत असलेल्या 2 महिलांची भूमिका काय आहे याचा पुढील तपास गणेशपेठ पोलीस करीत आहेत. पोलीस स्टेशन गणेशपेठ येथे गुन्हा क्रमांक 298/26 कलम 303(2) 3 BNS प्रमाणे एक गुन्हा दाखल होता. त्यामध्ये फिर्यादी आहेत पुष्पा लक्ष्मीकांत बागडे, राहणार कळमेश्वर. प्रकरण असं आहे की 4 तारखेला इथली जे फिर्यादी आहेत ते बैगनाथ चौकामध्ये ॲटोच्या शोधामध्ये थांबले होते. त्यांना बैगनाथ चौकातून आपल्या समोर जायचं होतं. त्यांना बैगनाथ चौकातून रामेश्वरीकडे जायचं होतं. परंतु सदरील ॲटोमध्ये ॲटोत बसल्यानंतर एक ड्रायव्हर होता, ॲटो ड्रायव्हर, आणि त्यामध्ये 2 महिला ऑलरेडी बसलेल्या होत्या. तर ह्या वृद्ध महिलेला त्यांनी आपल्या ॲटोमध्ये घेतलं व रामेश्वरीपर्यंत न सोडता त्यांना वाटेत सोडून दिलं. जेव्हा ते घरी गेले आपल्या वृद्ध महिला, तर त्यांना समजले की त्यांच्या पिशवीमधले असलेले दागिने कोणतरी चोरून नेलेले आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी पोलीस स्टेशन गणेशपेठ येथे तक्रार दिली. सदर तक्रारीवर गुन्हा नोंद करण्यात आला. आमच्या डीबी पथकाने आपल्या तांत्रिक सहाय्याने तसेच गोपनीय माहितीच्या आधारे 2 महिला आरोपींना ताब्यामध्ये घेतलं. त्यांचं नाव आहे, एक जो ड्रायव्हर आहे त्याचं नाव आहे मोहम्मद इक्रान बख्तियार, हा यशोधरानगरमधला आहे, आणि महिला आरोपी आहेत त्यामध्ये रीना बंटी पात्रे व कीर्ती गोविंद खडसे. ह्या दोन्ही महिला करांमधल्या सतरापूर एरियामधल्या आहेत. सदर चोरी ही दागिन्यांची चोरी होती. त्यामध्ये सोन्याचं एक 9 ग्रामचं मंगळसूत्र होतं. किंमत अंदाजे 45,000 रुपये होतं. तर सदर जे सोन्याचं मंगळसूत्र आहे ते दोन्ही महिला आरोपीकडनं आम्ही रिकव्हर केलेलं आहे. सध्या तिन्ही आरोपी जे आहेत, एक पुरुष ड्रायव्हर आहे तो, आणि जी महिला आरोपी आहेत ते आमच्या अटकेमध्ये आहेत व PCR मध्ये आहेत. पुढील तपास सुरू आहे. सदर गुन्हा झाल्यानंतर लगेच त्यांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा गुन्हा केला होता. त्याही गुन्ह्यांची आम्ही FIR केलेली होती आणि त्या गुन्ह्यामध्ये पण सारखीच पद्धत त्यांनी वापरली होती की सदरील महिला हिला पण वाटोळ्याला जायचं होतं, परंतु तिला वाटोळ्याला न सोडता त्यांनी वाटेत सोडलं. आणि जेव्हा ती घरी गेली तेव्हा तिने आपली बॅग बघितली तेव्हा
एक 4 ग्राम व 2 ग्राम सोन्याचे डोरला असलेला असं एकूण एक मंगळसूत्र होतं, ज्याची किंमत 40,000 रुपये होती. ती त्यांनी चोरून नेलेली होती. सदर गुन्ह्यामधला पण मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे दोन्ही महिलेकडनं व सदर गुन्ह्यामध्ये पुन्हा तपास सुरू आहे. सदर दोन्ही कामगिरी आमचे माननीय वरिष्ठ CP श्री विश्वास नांगरे पाटील सर, तसेच जॉईंट CP सर, तसेच DCP श्री मदने सर, ACP कोतवाली श्री तटकरे साहेब व आमच्या DP पथकाने केलेली आहे. गणेशपेठ पोलिसांच्या सतर्कतेमुळे संशयास्पद ऑटोची चौकशी करताना 2 गुन्ह्यांचा छडा लागला आहे. सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून या प्रकरणातील आरोपींच्या भूमिकाबाबत पुढील तपास सुरू आहे. त्यामुळे ऑटोमधून प्रवास करताना नागरिकांनी आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.